हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या ज्या भाज्या असतात त्या खायला खूप आवडतात, पण त्या घरी बनवायच्या म्हणलं की थोडीशी भीती वाटते की त्या बनतील की नाही परफेक्ट. तर आज आपण अशीच एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे दम आलूची. बनवायला खूप सोपी आहे. तर चला मी इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगते. सगळ्यात पहिले पाण्यामध्ये असे छोटे छोटे बटाटे धुवून घ्यायचे आहेत. याला बेबी पोटॅटो म्हणतात. तर तुमच्याकडे असे छोटे मिळाले नाही तर मोठ्या बटाट्याचे 4 भाग किंवा 8 भाग करून तुम्ही घेऊ शकता. पण हे जे बटाटे आहेत कच्चेच आहे. याची साल काढून आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आता याला कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवायचं आहे. कुकरमध्ये जर हे बटाटे शिजवले तर ते जास्त शिजतात. आपल्याला एक 80% हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते मी शिजत ठेवलेले आहेत. दुसरीकडे एका कढईमध्ये मसाला बनवून घेऊया. त्यासाठी 10-12 मिरे, 2 विलायची, दालचिनी, लवंगा 2 आणि 2 कांदे मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. कांद्याचा थोडासा रंग बदलला की आपण यामध्ये टाकणार आहोत लसणाच्या एक 10 ते 12 पाकळ्या, एक 10-15 काजू आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं आलं. एक टोमॅटोसुद्धा मी असा उभा कापून घेतला आहे, तो पण यामध्ये टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. यासाठी जवळपास 3 ते 4 मिनिटं लागतात. या स्टेजला तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटण आपल्याला काढायचं आहे आणि याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे. लागेल तर थोडंसं पाणी टाकून हे मी अशा प्रकारे स्मूथ वाटून घेतलेलं आहे. एकदम छान बारीकच वाटून घ्यायचं, त्यानेच आपल्या भाजीला चव छान येते. दुसरीकडे आपण जे बटाटे शिजवून घेतले होते त्यामध्ये काट्याचा चमचा टाकून बघितला तर तो छान असा मऊ झालेला आहे. याला काढून घ्यायचं आणि कढईमध्ये गरम तेलामध्ये हे बटाटे आपल्याला टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे छान सोनेरी होईपर्यंत आपण याला तळून घेतलेलं आहे. त्याच राहिलेल्या तेलामध्ये जिरे, तमालपत्र टाकायचं आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये टाकून मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. इथं बिलकुल गडबड करू नका. 3 ते 4 मिनिटं छान असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटलं की गॅस एकदम कमी करून अर्धा कप साय मी यामध्ये टाकलेली आहे. हे घरच्या दुधावरची साय आहे. ती साय यामध्ये टाकली आणि नंतर आपले बटाटे टाकायचे. छान असं परतून घ्यायचं. साईमुळे एकदम क्रीमी टेक्स्चर आपल्या या भाजीला येतं. आपण काजू पण टाकलेत, त्याच्याने पण भाजी खूप मस्त बनून तयार होते. आता इथं तुम्ही बघू शकताय किती मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. इथं मी जे बटाटे उकडून घेतलेलं पाणी होतं तेच टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतले. एक जवळपास 2-3 मिनटं ह्या भाजीला आपल्याला शिजू द्यायचं आहे. ऑलरेडी बटाटे आपण उकडून घेतले होते, नंतर तळून घेतलेत, त्यामुळे ते एकदम छान शिजलेले आहेत. 2-3 मिनटं फक्त मसाल्यासोबत बटाटे शिजवून घ्यायचेत. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि आपली भाजी बघा एकदम परफेक्ट हॉटेल रेस्टॉरंटसारखी बनवून तयार झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही कुठल्याही पराठ्यासोबत किंवा अशा प्रकारे घरी बनवलेल्या तंदूर रोटीसोबत खाऊ शकता. तंदूर रोटी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा. अगदी परफेक्ट तंदूर रोटी आपली बनून तयार होते आणि ही भाजी यासोबत अप्रतिम लागते. नक्कीच ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.